होतील. पण यावर काही उपाय आहे का? उपाय आहेत. काही नियम पाळावेच लागतील. बर बर. आजपासून पंचमीपर्यंत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. उद्यापासून आपण उद्यापन सुरू करू आणि पंचमीच्या दिवशी विशेष पूजा करून शांतिविधी करावा लागेल. चांगलंय. नियम शिथिल झाले तर ग्रहांची तीव्रता वाढू शकेल. म्हणून काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. एवढंच आहे ना? हे बाबूसाठी सोपं आहे, करेल तो. हा, आणि असंही तो श्रावण महिना पाळतो, त्याच्यामुळे हे त्याच्यासाठी सहज शक्य आहे. हो ना? मी येतो. तेज प्रताप, एवढंच नाही, या काळात पती पत्नीने पूर्णपणे सहवास टाळावा आणि शक्य असल्यास वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहणं उत्तम. अहो, आणि हेच करावं लागेल. ग्रह शांत होईपर्यंत अंतर आवश्यक आहे. या काळातील जवळीक संकट अधिक तीव्र करू शकते. असं गणित घातलंय होय माईनं? नक्कीच हे पंचांग माईनं मांडलंय आणि या गुरुजीला बोलता पोपट केलाय. पुष्पे, खोदकाम सुरू कर, काहीतरी हाताला नक्की लागल. गुरुजी, आम्ही काय म्हणतो का, तुम्ही जे काही सांगितलं ते आम्ही ऐकलेले आणि आम्हाला सगळं कळलेलं आहे. पण आई म्हणून आम्ही आमच्या तेजप्रतापांसाठी काही करू शकतोय का? नाही, सांगा, काय वाटेल ते सांगा. आणि किती बी कठीण असू देत, आम्ही ते सगळं व्रत अगदी निष्ठेनं पार पाडू. कारण आमच्या लेकराला काही त्रास व्हायला नकोय. तुम्ही सांगा, काय करायला हवं? माई साहेब, ज्याचं काम आहे ते त्यालाच करावं लागेल. अहो, पण पंचमीपर्यंतचाच प्रश्न आहे ना. ते पण बरोबरच आहे म्हणा. थोडे दिवसच करावं लागल. पण हरकत नाही, हरकत नाही. आम्ही करू. आम्ही सगळं व्यवस्थित होईल याची काळजी घेतो आम्ही. आणि इतक्या वर्षाच्या अनुभवानं आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे, प्रत्येक संकट आपल्याला घडवायलाच येतं असं काही नाही. काही संकट आपल्याला सावध करायला येतात. मूर्ती, गुरुजींचं चहा पाण्याचं बघा जरा. गुरुजी, एकदम बेस्ट काम केलं. एक भीतीची रेषा, एक आशेची अर्धी ओळ आणि थोडा अंधार. बेस्ट एकदम. या आता. काय हसती माई तू? अगं काय तू असला खेळ खेळलीयस? त्या दोघांना वेगळा करायचा जो प्लॅन केलायस का नाही तू, तो फक्त पंचमीपर्यंत ना.
त्यानंतर हे लैला मजनूची जोडी परत कबुतरासारखं गुटरगू करणारच ना. मग काय फायदा या सगळ्याचा? शाले, या पंचमीनंतर ती वैदई काय त्याची सावली सुद्धा आपल्या घरात दिसणार नाही.